तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली आपल्या दुकानापासून. म्हणजे आज दुकानामध्ये आलो मी. आज थोडा लेट झालो दुकानात यायला. तर जाऊ द्या, तो विषय सोडा. दुकानाचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा मित्रांनो. तुम्ही आज पण कुठंतरी आपण जाणार आहोत, तुम्हाला पुढं समजेलच आपण कुठं जाणार आहोत. तर मित्रांनो, जे नवीन ब्लॉग बघायला आलेले त्यांनी सबस्क्राईब करून घ्या प्लीज. ब्लॉग कंटिन्यू करा. तर 2-3 कस्टमर केल्यानंतर आपल्याला आला निलेश जाधवचा कॉल. म्हणजे मला लगे लक्षात आलं, म्हणतं आता काहीतरी आहे, म्हणतं कुठंतरी जायचं आहे आपल्याला, म्हणतं फिरायला. फिरायच्या आधी आपल्याला कळवण जायचं आहे. तिथं जायचं कारण नाभी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. तर आपल्याला कळवणला जायचं आहे. कळवण जायच्या आधी आपल्याला घराकडे जायचं. मग घराकडे जाण्यासाठी आपलं दुकान बंद करावं लागेल. दुकान बंद करून आता आपल्याला जायचं घरी. मग घरी कपडे वगैरे बदलून घेतो मी. तर चला मग आता घराकडे जाऊ. पाऊस पण पडलेला होता, पण आता पाऊस चालूच आहे बारीक बारीक. तर आपल्याला काही थांबता येणार नाही. आपण नाही घराकडे जाऊ. घराकडे जाऊन आपल्याला कपडे वगैरे चेंज करून घेऊ. कपडे वगैरे चेंज करून मग आपल्या परत एक गोष्ट ध्यानात आली. आज आपल्याला दवाखान्यात पण जायचं आहे. पप्पा त्यांची तब्येत बरोबर नाही आहे. कपडे वगैरे चेंज करून मग आपण डायरेक्ट बेजेला आलो. इथं आपल्याला सरकारी दवाखान्यामध्ये आलेलो आहेत. आता पप्पा त्यांचं मध्ये गेले दवाखान्यामध्ये. आपण बसू मग इथं आज टाइमपास करत. मग आले का मग जाऊ आपण. थोडा वेळ बसलो कुठं नाही, तवशेत आले आपले मित्र पिळकोचे चेतन आणि ते. तो पण दवाखान्यातच आलेला होता. तो आणि त्याच्यासोबत आलेला आहे. तर चला मग मित्रांनो, मग चेतनला टाटा बाय बाय करून मग आपण बेजेला जाऊन पेट्रोल घेऊन आलो. मग याची गाडीवरती आपल्याला जायचं आता कळवण. आता जायचं याच्या गाडीवरती. याचं पेट्रोल संपून गेलं. मग बेजेला घेऊन परत पेट्रोल घेऊन आलो. मग पप्पा ते चालले मग आता घराकडं. मग आता याच्या गाडीत आता पेट्रोल टाकून आपण जाऊ आता कळवणला. तर मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आता गाडीमध्ये पेट्रोल टाकत येतो. तर चला मग मित्रांनो, आता जाऊ आतून कळवणला. मग त्याला सांग गाडी स्टार्ट कर म्हणतात. चला म्हणतं आता जाऊ म्हणतं डायरेक्ट. सणानं तिथे जाऊ डायरेक्ट. तर पुलावरती येऊन मग आपली ही गिरणा नदी आहे, तुम्ही बघू शकता. चला मग जाऊ आता डायरेक्ट नदी. गाडीचा ब्लॉग कंटिन्यू करा. मग मित्रांनो, आलो आपण कळवण मध्ये एंट्री केली. तर मित्रांनो, गणपती बाप्पा पण जवळ आलेत. आता मंडपांचं काम पण चालू झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. इथं आपल्या कळवण मध्ये काम चालू आहे. तर चला मग मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आलो आपण छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयामध्ये. आपण जाऊ. आता मिरवणूक संपलेली, आता वरती जाऊ. मग आलो मग आपण वरती. तर वरती आल्यानंतर आपण थोडा वेळ बसून घेतलं. मग आपल्याला जायचं पाय वगैरे पडून घेऊ. मग आपण चला मग तुम्हाला दाखवतो मी. तिथं बघू शकता तुम्ही महाराजांचा फोटो वगैरे पण लावलेला आहे तिथं मस्त. तर पाय वगैरे पडून मग आपण आलो जेवणाच्या साईडला. जेवण वगैरे करून घेतलं. मग आपण जायचं आता घराकडे. चला मग मित्रांनो, पाऊस तर काय थांबायचं नाव नाही घेते. तर मित्रांनो, इकडे येऊन आलो आपण. याने दुसरी गाडी घेतली. आलो मग आपल्या कल्पेशदाच्या सलून मध्ये. त्याला काय दाढीचा कट पण मारायचा आहे. तर बघ अशी बॉडी दाखवतोय. तर त्याला दाढी वगैरे काही करायचं नव्हतं, पण तो आता करत आहे. बघू शकता तुम्ही. त्याचं आता दाढी वगैरे झाली आहे. सगळं काम झाल्यानंतर आपण त्या घराकडे निघू आता. चला मग. तर आलो आपल्या पिळकोच्या पुलाकडं. मग तिकडून कळवणकडून काही शूट करायला जमलं नाही, पाऊस चालू असल्यामुळं. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आपल्या ब्लॉगला आता इथं एंड करू. तर मित्रांनो, ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.